प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, मला मुख्यमंत्र्यांची दया येते असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं शिंदेंचा पलटवार. अॅनाकोंडा मुंबई गिळण्याच्या दिशेनं पुढे निघालाय असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं. पालिका निवडणुकीसंदर्भात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची आज रात्री बैठक. कालच्या शहांच्या भेटीनंतर आज चव्हाणांची शिंदेंसोबत चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग. 25 खासदारांच्या सह्या. 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीनं लागू करण्याची अण्णांची मागणी. शीतल तेजवानीला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडी. मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार. हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न. तर 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणामध्ये 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचं समोर. जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीनं दिला अहवाल. नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेनं तोडली 300 झाडं. पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संतप्त. गोवा क्लब आग प्रकरणामध्ये लुथरा ब्रदर्सला मोठा धक्का. रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली. दोघांना भारतामध्ये परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि प्राईम टाईम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. काही दिवसांपासून नंबर 1, नंबर 2चा वाद राज्याच्या राजकारणामध्ये रंगलाय. आता तर विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा 1 नंबर आणि 2 नंबरवर येऊन ठेपला. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्यानं उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. 2 उपमुख्यमंत्री पद तयार केली जातात, मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का, असा सवाल ठाकरेंनी केला. नंबर 1लाच महत्व असतं, नंबर 2ला महत्व नाही असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला. आणि त्यांच्या टीकेला शिंदेंनीही उत्तर दिलं. एवढं सगळं मजबूत सरकार आहे. किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही महाराष्ट्रात. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय.
तर काल 1 नंबर आणि 2 नंबरवरून विधानसभेमध्ये जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली होती. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला असं शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार रंगले होते. आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना बघा. त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो. तर आता नंबर 1 नंबर 2च्या वादाला सुरुवात नेमकी कुठून झाली, तर काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी RR पाटलांच्या वक्तव्याचा संदर्भ देत शिंदेंना चिमटा काढला होता. काय होतं ते वक्तव्य पाहूयात. बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत. ब्रेकनंतर बातमी नांदेडमधून. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापुरामधील अनेक शेतकऱ्यांना SBI बँकेनं थकीत कर्जासाठी नोटीस पाठवली. पण यामध्ये धक्कादायक म्हणजे 2 वर्षांपूर्वी निधन झालेले शेतकरी खंडू मेंढेवाड यांना सुद्धा 13 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या नावावर SBIचं 1,04,000चं कर्ज थकीत आहे. अतिवृष्टी, शेती पिकांचं मोठं नुकसान आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता बँकेनं नोटीस पाठवल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. तर शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील समोर खराब सोयाबीन टाकून जोरदार निषेध केला. कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल, अशाच सरकारचं धोरण दिसालंय. सरकारनं जर या व्यापारी बँका, ICICI बँक असो किंवा अशा कोणत्याही HDFC असो, अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानानं जगू दिलं पाहिजे. नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना श्रीजयाताईंना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं, नाहीतर शेतकरी तुम्हाला कुठे बी रस्त्यावर फिरू देणार नाही. पाहुयात पुढची बातमी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड इथल्या हवा गुणवत्ता मापन केंद्राला भेट दिली आणि पाहणी केली. सकाळी झालेल्या या भेटीदरम्यान सिद्धेश कदम यांनी प्रदूषण घटकांचं जे मोजमाप करणाऱ्या अत्याधुनिक एअर क्वालिटी अॅनालायझर कार्यप्रणाली आहे त्याची प्रत्यक्ष तपासणी केलेली आहे. तर हवेतील धूलीकणांचं विभाजन, तांत्रिक विश्लेषण आणि मापन प्रक्रियेतील विविध घटकांबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहितीही घेतली. त्याचबरोबर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.